फक्त गूळ वापरून तुम्ही चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग कायमचे दूर करू शकता, तेही 2 दिवसात. याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण एकदा का तुम्ही हा उपाय केला, की तुम्हाला लगेच कळेल, की गूळ हा त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांगाचे डाग आलेले आहे, खूप जुनाट असे काळे डाग असतील, तर गुळाचा वापर करून आपण ते 100% घालवू शकतो. कारण गुळामध्ये आयर्न असतं, जे आपली त्वचा तजेलदार बनवतं, चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत करतं. आता हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगणारच आहे. सगळ्यात आधी आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे. गूळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. त्याआधी मी तुम्हाला वांगाचे डाग चेहऱ्यावर का येतात ते कारण सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं, की आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं, तर त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते. ज्या व्यक्तींचे पित्त वाढलेले असते किंवा उष्णता वाढलेली असते, अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावर वांग यायला सुरुवात होते. तर मग सगळ्यात आधी आपल्याला जी व्हिटॅमिन सी युक्त फळे आहेत त्यांचं सेवन करायचं आहे. शरीराला ज्या गोष्टी थंडावा देतील त्यांचं सेवन करायचं आहे. म्हणजे वांगाचे डाग जे आहे ते नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण गूळ रक्त शुद्ध करण्याचं काम करतो. शरीरातले जे टॉक्सिक पदार्थ आहेत, विषारी पदार्थ आहेत, ते बाहेर काढण्याचं काम गूळ करतो. त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती निरोगी राहते आणि मग आपला चेहरा स्वच्छ दिसायला लागतो. चेहऱ्यावरील वांगाचे डाग नाहीसे होतात, काळे डाग नाहीसे होतात. कितीही जुनाट काळे डाग असू द्या, तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला 100% त्याचा फायदा होणारच आहे. एकही डाग तुमच्या चेहऱ्यावर राहणार नाही. फक्त व्हिडिओ ज्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सांगितला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे गूळ मिळतात, तर जो ऑर्गॅनिक गूळ आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे, जेणेकरून या उपायाचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. साधारणतः एक छोटा खडा आपण इथे किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला ऍड करायची आहे, ती म्हणजे मध. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध हे त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. मधामुळे तुमची त्वचा चमकदार होते, तसेच तुमचा चेहरा जो आहे तो खोलवर जाऊन स्वच्छ होतो, चेहऱ्यावरती मस्त ग्लो येतो. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायच्या आहे आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावर लावायचं आहे. हे मिश्रण चेहऱ्याला लावायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून एका सुती टॉवेलने पुसून घ्यायचा आहे. म्हणजे आधी जी डर्ट आपल्या चेहऱ्यावरती असते ती पुन्हा चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जाणार नाही आणि जी पिंपल्स येण्याची शक्यता असते ती सुद्धा कमी होणार आहे. आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते थोडंसं चिकट आहे, म्हणूनच आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण चेहऱ्याला लावायचं नाही. फक्त ज्या ठिकाणी वांगाचे डाग आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण लावायचं आहे आणि हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं तुम्हाला चेहरा मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला चेहरा वॉश करायचा आहे. अजिबात हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवू नका, कारण तुमचा चेहरा आणखीन ड्राय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा उपाय करताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. तुमच्याकडे मध नसेल तर काय वापरायचं हे मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला नक्की सांगेल की मधाऐवजी पर्यायी तुम्ही काय वापरू शकता. आता आणखीन एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला पहिला उपाय करायचा नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी नक्की फायदा करणार आहे. पहिला उपाय केल्याबरोबरच तुम्ही हा उपायही करू शकता. आता यासाठी आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन कुठे मिळतं आणि ग्लिसरीन बद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. आता इथे साधारणतः 1 चमचा ग्लिसरीन आपल्याला घ्यायचा आहे. ग्लिसरीनमुळे त्वचा जी आहे ती निरोगी राहते, तजेलदार होते आणि कितीही खराब झालेला चेहरा असू द्या, तो पुन्हा टवटवीत करण्याची, तेजस्वी करण्याची ताकद ग्लिसरीनमध्ये असते. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल, जी मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते. ज्यावेळेस तुम्ही चेहऱ्याला व्हिटॅमिन ई लावता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याला 90% पोषण तर तिथेच मिळतं. त्यामुळे तुमचा चेहरा कधीही खराब होणार नाही. अतिशय निरोगी तजेलदार चेहरा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन ई चा वापर सुरू केला पाहिजे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीज ज्या आहेत त्या ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई चा त्यांच्या चेहऱ्यासाठी वापर करतात. तुम्हीही करा, तुम्हालाही याचा नक्की फायदा होईल. फार काही खर्चिक नाही आहे, खूप स्वस्तात तुम्हाला या वस्तू मिळतात. आता तिसरा महत्वाचा घटक गुलाबजल. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की गुलाबजल हे चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे. गुलाबासारखा टवटवीत चेहरा, टवटवीत त्वचा तुम्हाला हवी असेल तर गुलाबजल तुमच्या स्किन केअरमध्ये असलंच पाहिजे. तुम्ही फक्त एकदा गुलाबजल वापरा आणि तुम्हाला आलेला अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. आता या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. रात्री झोपताना तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्याला लावायचं आहे. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा वॉश करायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर मग तुम्ही नॉर्मल फेस वॉश करू शकता. याने तर तुमचा चेहरा एवढा टवटवीत दिसेल की सगळे तुम्हाला विचारतील तू चेहऱ्याला काय लावले. हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. कितीही डल झालेली त्वचा असू द्या, काळे डाग पडलेली त्वचा असू द्या किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या असू द्या, पूर्णपणे या उपायाने तुमच्या निघून जाणार आहेत. याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे तुम्ही वयाच्या 40शीतही अगदी 20चे दिसाल. आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ग्लिसरीनचं, तर ते आपण हलक्या हाताने कापसाच्या
बोळ्याने आपल्या स्किनला लावू शकतो आणि त्यानंतर चेहरा वॉश करायची गरज नाही, ते तुमच्या त्वचेमध्ये तसंच मुरून जाईल. आता हे दुसरं जे मिश्रण आहे ते आपण ज्या वेळेस लावणार आहोत तर फक्त ज्या ठिकाणी वांगाचे डाग आहेत किंवा काळे डाग आहेत अशाच ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे आणि त्यानंतर लगेच 5 ते 7 मिनिटात तुम्हाला चेहरा वॉश करायचा आहे. तुम्हाला अगदी पहिल्या वापरातच फरक जाणवेल. वांगाचे डाग निघून गेलेले तुम्हाला आढळतील, चेहरा टवटवीत झालेला आढळेल आणि हो, मी सांगितलेल्या उपायाबरोबरच तुम्हाला तुमच्या आहाराचीही काळजी घ्यायची आहे आणि भरपूर पाणी पिले पाहिजे. साधारणतः 3 ते 4 लिटर पाणी तर आपण प्यायलाच पाहिजे. तेव्हाच आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि स्किन ग्लो करायला लागते आणि तुमचा आत्मविश्वास जो आहे, कॉन्फिडन्स जो आहे तो दुपटीने वाढतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि हो, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनेलवर असे नैसर्गिक उपायाचे व्हिडिओ येत असतात ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.